नमस्कार. जर तुम्ही कुठल्याही कॉम्पिटिटिव्ह एक्झामची तयारी करत आहात किंवा येणाऱ्या काही दिवसामध्ये जर तुम्ही कुठली कॉम्पिटिटिव्ह एक्झामची परीक्षा देणार असाल, तर हा व्हिडिओ आहे तुमच्यासाठी, की तुमचे कॉम्पिटिटिव्ह रिझल्टचे एक्झाम जे आहेत ते रिझल्ट कसे असतील, तुम्हाला त्यासाठी काय गाईडन्स जो आहे एंजल्सकडून भेटणार आहे, हा व्हिडिओ यासाठी आहे. तर यामध्ये इथे 2 जे फ्लॉवर्स जे आहेत ते ठेवलेले आहेत. एक आहे येलो कलरचं फ्लॉवर आणि एक आहे पिंक कलरचं फ्लॉवर. तर हे पिंक कलरचं फ्लॉवर जे आहे ते फ्लॉवर नंबर 1 अँड येलो जे आहे ते फ्लॉवर नंबर 2. तुम्ही कुठले 1 अँड 2 यानुसार सिलेक्ट करू शकता किंवा कलरनुसार जे तुम्हाला जास्त अट्रॅक्ट करते तुमच्याकडे त्यानुसार तुम्ही जे आहे ते सिलेक्ट करू शकता. तर आपण बघूयात रीडिंग काय आहे, जे फर्स्ट फ्लॉवर आहे किंवा पायल नंबर 1 साठी. हे आहेत एंजल कार्ड्स. तर तुम्ही इथून मागे जेही प्रयत्न करत होतात कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी, पण रिझल्ट मे बी तुमच्या त्यावेळेस फेवरमध्ये नसतील. बरेचशा टाईम असं झाले असेल की तुम्ही एक्झाम देतायत, खूप चांगली तयारी केलेली, तरी तुम्हाला त्यामध्ये यश मिळत नव्हतं. पण येणारा जो टाईम पिरियड आहे, ज्यामध्ये तुम्ही जर ही एक्झाम देणार असाल, कुठल्याही टाईपची एक्झाम असेल ती, तर तुम्हाला त्यामध्ये जे आहे यश मिळताना दिसत आहे. तुम्ही जे एक्सपेक्ट केलं आहे त्यापेक्षाही तुम्हाला जे आहे तुमचे मार्क्स असतील किंवा तुमचा परफॉर्मन्स जो आहे तो एकदम चांगला दिसेल. तुम्ही होऊ शकते की तुम्ही त्यामध्ये जे आहे ते एकदम हायेस्ट जी रँकिंग असेल ती मिळवू शकाल. जे आहे तुमच्या आफ्टर तुमचं एक्झामही दिसते की तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत एक प्रॉपर सेलिब्रेशन कराल. एक तुमचा न्यू जॉब जो आहे तो लागताना दिसत आहे. आफ्टर तुमची एक्झाम झाल्यानंतर तुमचं सिलेक्शनही पटकन होणार आहे. तुमचा जॉबही त्यामधून लवकर लागणार आहे. एवढे वर्ष जे मागील तुम्ही 2 वर्ष 3 वर्ष जे प्रयत्न करत होताल त्या एक्झामसाठी, त्याचे रिझल्ट जे आहेत ते तुम्हाला एकदम पॉझिटिव्ह मिळणार आहेत या एक्झामचे. जोही तुम्ही एकदम प्रयत्न केला होता, खूप शांत स्टडी केलेला होता, एकदम बोलतो की आपण सगळ्यांपासून वेगळं राहून जो तुम्ही टाईम जो आहे तो काढून जो अभ्यास केलेला होता पूर्ण, त्याचे तुम्हाला एकदम पॉझिटिव्ह रिझल्ट जे आहेत ते या एक्झाममधून मिळणार आहेत. एंजलचे हे त्याही कार्ड्स तेच आलेले आहेत की द सिच्युएशन विल इम्प्रूव्ह. तुमची जी सिच्युएशन होती, जे रिझल्टचे तुम्हाला आत्तापर्यंतचे जे आहेत ते असे मनासारखे भेटत नव्हते, ते काय होणार आहेत, इम्प्रूव्ह होणार आहे. तुमचे एक समस्यांचं जे आहे, तुमच्या सगळ्या अडचणींचं एक पीसफुल रिझोल्युशन होणार आहे. हेच एंजलकडून जे आहे तो गायडन्स येत आहे. ज्यांनी कार्ड नंबर जे आहे ते 1 सिलेक्ट केलेलं होतं किंवा ज्यांनी जो पिंक कलर जो आहे तो सिलेक्ट केलेला होता, त्यांच्यासाठी हे रीडिंग आहे. आता बघूयात ज्यांनी पायल नंबर 2 सिलेक्ट केलेलं होतं किंवा ज्यांनी कार्ड नंबर 2 सिलेक्ट केलेला आहे त्यासाठी काय रीडिंग आहे. ओके. तर तुम्ही जर कॉम्पिटिटिव्ह एक्झामची तयारी करत असाल, तुमच्यामध्ये तेवढे एकतर तुम्हाला त्यासाठी तेवढे एफर्ट्स घ्यावे लागणार आहेत. तुम्ही जर तुमचा जॉब करून जर तुम्ही कॉम्पिटिटिव्ह एक्झामची तयारी करताय किंवा तुम्ही बाकीच्या गोष्टी घेऊनही कॉम्पिटिटिव्ह एक्झामची तयारी करताय, तर तुमच्यासाठी थोडंसं अवघड जाईल त्या एक्झाम ज्या आहे त्या क्लिअर करणं. जर तुम्हाला कॉम्पिटिटिव्ह एक्झाम क्लिअरच करायची असेल, तर तुम्हाला सर्व सोडून जे आहे तर फर्स्ट प्रेफरन्स तुम्हाला तुमचा अभ्यास हा द्यावा लागेल. जर तुम्ही पूर्णतः त्यावरती कॉन्सन्ट्रेशन केलं, पूर्णतः जर त्यासाठी वेळ दिला, तरच तिथे दिसतंय की कुठेतरी तुम्ही एक ॲव्हरेज मार्किंगपर्यंत जाऊ शकता. कारण तुम्हाला इथे दिसतंय की खूप जे आहे ते स्टडीची गरज आहे, खूप हार्डवर्कची गरज आहे तुमच्या अभ्यासामध्ये. तुम्ही कन्सिस्टन्सीची गरज आहे, तुमची राहत जी नाही आहे. जर तुम्ही जॉब आणि अभ्यास दोन्ही करत असाल, तर काय होतं, तुम्हाला टाईम मिळत नाही बरोबर त्यामधनं, की किती टाईम तुम्ही अभ्यासासाठी द्यायला हवा आहे, किती टाईम तुमच्या जॉबमध्ये जातो आहे. जर तुम्हाला नेक्स्ट इयरमध्ये 2025मध्ये जर एक्झाम क्लिअरच करायची असेल, तर तुम्हाला 100% जो आहे तो फक्त आणि तुमच्या अभ्यासासाठी द्यायचा आहे. तर तिथे तुम्हाला दिसेल की तुमचे जे मार्क्स आहेत किंवा जे एक्झाम आहे त्याचं तुम्हाला काहीतरी कुठे फळ मिळताना दिसेल. कारण की तुम्हाला इथे एंजलकडनंही कार्ड्स काय आले की रिकन्सिडर. तुम्ही प्रॉपरली त्याच्यावरती जे आहे ते एक शेड्यूल बनवा तुमचं अभ्यासाचं, की मला कसं काय करायचं आहे. तुमचं काम असेल तर त्यातनं प्रॉपरली वेळ, फक्त तुम्ही साईड बाय साईड करता आणि जर अपेक्षा ठेवत असाल की मला त्याच्यातनं एक क्लिअर होईल किंवा माझ्या मनाप्रमाणेच रिझल्ट होतील, हे थोडंसं अवघड आहे. एक तर तुम्ही तुमच्या जॉबला सिलेक्ट करा, प्रायोरिटी द्या की मला हेच करायचं, एक्झाम माझ्यासाठी एवढं महत्त्वाची नाही आहे. किंवा मग तुम्ही एक तर हे द्या की एक्झाम माझ्यासाठी महत्त्वाची, काम मी थोडं साईडला ठेवून करू शकतो, थोडासा गॅप घेऊ शकतो आणि मी 100% फोकस ठेवील यामध्ये, तरच तुम्हाला तिथे मिळणं
पॉसिबल आहे. जर तुम्ही दोन्ही गोष्टी करत असाल तर ते थोडंसं अवघड आहे तुमच्यासाठी मिळवणं. हाच संदेश आहे तुमच्यासाठी, ज्यांनी सेकंड जो आहे तो पायल चूज केलेलं होतं किंवा जे येलो फ्लावर जे आहे ते चूज केलेलं होतं. थँक्यू.